व्यासंगी आणि ध्येयनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यभरातील वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दैनिक प्रभातचा 94वा वर्धापन दिन सोहळा रविवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळच्या रम्य वातावरणात साजरा झाला. शनिवार पेठेतील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बालक मंदिराच्या प्रांगणात या शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. या स्नेहमेळ्यातून दैनिक प्रभातविषयी असलेले प्रेम वाचक, स्नेही, राजकारणी, समाजकारणी, विधिज्ञ, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक मान्यवरांच्या भेटीतून वृद्धिंगत झाले. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य वाचकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून प्रभातच्या वाटचालीला यावेळी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी 6 वाजता स्नेह मेळाव्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ किरण कोठाडिया, भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा CA रेवती पैठणकर, दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, ॲडव्होकेट भगवानराव साळुंखे, दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. यावेळी सनई, तबला, हार्मोनियम वादनाच्या सुरावटींनी ही सायंकाळ स्वरमय झाली. पत्रमहर्षी प्रभातकार वारा कोठारी यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार वृत्तांकन आणि विश्लेषण भूमिकांच्या माध्यमातून प्रभातने अनोखी ओळख गेल्या 9 दशकांपेक्षा अधिक काळ जपलीये. वाचक आणि हितचिंतकांच्या सदिच्छांच्या जोरावरच प्रभातची वाटचाल शतकपूर्तीकडे तितक्याच प्रगल्भतेने सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, आमदार बापू पठारे, आमदार शंकर मांडेकर, युवा उद्योजक पुनीत बालन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाहक डॉक्टर जोशना एकबोटे, उपकार्यवाहक डॉक्टर निवेदिता एकबोटे, मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, अरहम इन्स्टिट्यूटचे स्वराग पगारिया, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल या मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहत दैनिक प्रभातच्या शतकाकडील वाटचालीसाठी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, दैनिक प्रभातचे चेअरमॅन डॉक्टर हर्षद गांधी यांना शुभेच्छा दिल्या. पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, मगराज राठी, अजित खाडीलकर, आदित्य शहा, प्रकाश शहा, ईश्वर दिघे, संजय बर्वे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा, RTOचे वरिष्ठ अधिकारी जगदीश कांदे, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वृत्तपत्र विक्रेते बांधव आणि पदाधिकारी यांच्यासह पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या सोहळ्यास उपस्थित होते. या मेळाव्यात जुन्या नव्या पिढीचा संगमही लक्षणीय होता. वाचकांचे प्रभात सोबत असलेले नाते या मेळाव्याच्या माध्यमातून अधिक दृढ झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. प्रभातवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून डिजिटल प्रभातच्या माध्यमातून आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.